ठीक आहे. सो इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशनमध्ये हे स्टेटमेंट आहे, इफ एक्स इज इक्वल टू फाय ऑफ टी इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी देन इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू, इथं मल्टिप्लिकेशन आहे, फाय डॅश ऑफ टी इंटू डी टी. ठीक आहे. आता याचा आपण प्रूफ स्टार्ट करतोय. सोपं आहे बघा. ठीक आहे. आपल्याला फक्त काय सबस्टिट्यूट करत जायच्यात व्हॅल्यूज. आपण याच्यामध्ये कन्सिडर करू, लेट हा जो एक्स इज इक्वल टू फाय ऑफ टी दिला ना तुम्हाला, एक्स इज इक्वल टू फाय ऑफ टी हा जो आहे याचा डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू, म्हणजे तुम्ही काय करायचं, डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू टी. इथली तुम्ही डिफरन्शिएट अबाव फंक्शन, डिफरन्शिएट अबाव फंक्शन विथ रिस्पेक्ट टू टी. मग काय होईल, एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी डी एक्स अपॉन डी टी इज इक्वल टू फाय ऑफ टी. फाय हा टीचा फंक्शन आहे, हे झालं फाय डॅश ऑफ टी. ठीक आहे. सो डी एक्स अपॉन डी टीची व्हॅल्यू झाली आपली फाय डॅश ऑफ टी झाली. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला जे प्रूव्ह करायचं नाही, याला आपण एक फंक्शन कन्सिडर करू. सो वी कॅन राईट हिअर, लेट पुट इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू, याला मी समजा जी ऑफ एक्स कन्सिडर करतो. ओके. एफ ऑफ एक्स डी एक्स याला आपण जी ऑफ एक्स कन्सिडर केलं ह्या फंक्शनला. याचं पण काय करा, डिफरन्शिएशन करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो इथे लिहितो मी डिफरन्शिएट, अब कारण हा डी एक्स आहे ना, इथे लिहितो मी डिफरन्शिएट अबाव फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता बघा वरती इंटिग्रेशन आहे, याचं मला डिफरन्शिएशन घ्यायचं आहे. सो डिफरन्शिएशन इंटिग्रेशन एकमेकाला अपोजिट असतात. जर मी लेफ्ट हँड साईड जो इंटिग्रेशनमध्ये आहे त्याचं जर डिफरन्शिएशन घेतलं तर इंटिग्रेशन निघून जाईल, म्हणजे फक्त काय राहील इथं, एफ ऑफ एक्स राहील. आणि राईट हँड साईडला काय होईल, डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स. बरोबर, कारण आपण जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू एक्स. करेक्ट आहे. ठीक आहे. आता मला हेच इक्वेशन फक्त काय करायचं, आता सॉल्व करायचं. आपण आता कन्सिडर करू, कन्सिडर डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू, याला आपण डी टीने मल्टिप्लाय करू, डी टीने डिवाइड करू. काय करायचं आहे, डी टीने मल्टिप्लाय करायचं आहे, डी टीने डिवाइड करायचं आहे थोडक्यात. सो म्हणजे काय होईल, किंवा एक मिनटं आहे, आपण सुरुवातीला डिफरन्शिएशन कसं घेतलं विथ रिस्पेक्ट टू टी घेतलं आहे. जस्ट बेटा, हा एफ ऑफ एक्स घेण्याऐवजी आपण असं करूया, कन्सिडर डी बाय डी टी घेऊया, डी बाय डी टी ऑफ जी ऑफ एक्स. एक व्हॅल्यू घेतली मी डी बाय डी टी ऑफ जी ऑफ एक्स, कारण इथं विथ रिस्पेक्ट टू टी आपण घेतोय. आता इथं मी असं करतो बघा, डी बाय डी टीच्या ऐवजी तुम्ही इथं घ्या डी एक्स. म्हणजे मग काय करतोय, डी एक्सनी मल्टिप्लाय करतोय, डी एक्सने डिवाइड करतोय. वाटलंच तर नेक्स्ट स्टेपला करू आपण, याला असं ॲज इट इज ठेवतो, डी बाय डी टी ऑफ जी ऑफ एक्स. ओके. याला मल्टिप्लाय करा डी एक्सने, डिवाइड करा डी एक्सने. समजलं काय केलं, हे ॲज इट इज ठेवलं, डी एक्सने मल्टिप्लाय केलं, डी एक्सने डिवाइड केलं, म्हणजे तुमचं ओरिजिनल इक्वेशन जे होतं बघा, म्हणजे लेफ्ट हँड साईड ती चेंज होणार नाही आहे. आता एक डी एक्स काय करा, इथं डिनॉमिनेटरला द्या, म्हणजेच काय होईल, हा इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स होईल. आणि इंटू हा डी टी इकडं आणा, वरती डी एक्स ऑलरेडी आहे. सो डी एक्स अपॉन डी टी. हे बघा काय केलं, इथलचा डी एक्स आपण इथं दिला. ओके. आणि हा जो डी टी होता तो डी टी मी या डी एक्सच्या खाली आणला, म्हणजे हे थोडक्यात आपण काय केलं, दोघं इंटरचेंज केलं, डी एक्स इकडं डी टी इकडं खालच्या स्टेपला. आता याला आपण काय करू, वरची जे दोन इक्वेशन मी फाइंड आउट केले ना, याला इक्वेशन समजा 1 कन्सिडर करा, आणि त्यानंतर हे एफ ऑफ एक्सचं समजा इक्वेशन 2 कन्सिडर करा. तर तुम्हाला दिसेल बघा आता की डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स ही व्हॅल्यू कोणाची आहे, हे बघा, हे काय झालं, लेफ्ट हँड साईड आपली डी बाय डी टी ऑफ जी ऑफ एक्स आहे इज इक्वल टू हे. बरोबर. इक्वेशन 1 आणि 2 बघा पूर्ण दिसतंय तुम्हाला त्याच्यामध्ये. मला सांगा ही फर्स्ट व्हॅल्यू कोणाची आहे, डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सची फ्रॉम इक्वेशन 2. बरोबर. म्हणजे तुम्ही इथं डायरेक्टली काय लिहू शकता, एफ ऑफ एक्स. करेक्ट. इंटू आणि डी एक्स अपॉन डी टी ही व्हॅल्यू कोणाची आहे,
dx अपॉन dt हा बघा इथं इक्वेशन 1 बघा दिसलं का इक्वेशन 1 dx अपॉन dt ही व्हॅल्यू आहे फाय डॅश ऑफ टी बरोबर कळतंय ना dx अपॉन dt ही व्हॅल्यू तुमची फाय डॅश ऑफ टीची होती आणि डी बाय डी एक्स ऑफ जी एक्स हा काय होता एफ ऑफ एक्स होता करेक्ट आहे ओके इथं मी लिहितो फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 ठीक आहे आता एक्स हे बघा रे एक्सची व्हॅल्यू काय इथं सुरुवातीलाच आपण लिहिलं एक्स म्हणजे फाय ऑफ टी एक्सची व्हॅल्यू काय एक्स इज अ फाय ऑफ टी मग ते कुठं पुट करायचं आहे कारण तुम्हाला सगळं टी मध्ये लागतंय ना जे प्रूव्ह करायचं आहे ना इकडं राईट हँड साईड सगळं टी मध्ये टी 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 एक्स ठेवायचाच नाही आपल्याला सो मग इथं मी काय करतो एक्सची व्हॅल्यू पुट करतो मग एफ ऑफ एक्स एक्सच्या ऐवजी काय येईल मग इथं फाय ऑफ टी येईल इथं आला फाय स्क्वेअर ब्रॅकेट आणि मग इथं टी टाकतो ओके आणि पुढचा फाय डॅश ऑफ टी ॲज इट इज याला रिझन आता नेमकं आपण याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 नाव दिलं मी काय करतो चेंज करतो हे पहिल्याला 1 देऊ आहे का नाही हा इक्वेशन 1 समजा तुमचा त्यानंतर हा इक्वेशन 2 त्यानंतर हे इक्वेशन 3 ठीक आहे मग हे जे आलं ते आलं फ्रॉम इक्वेशन 2 आणि 3 वरून आणि इथं जी मी एक्सची व्हॅल्यू पुट केली बघा हा ब्रॅकेट एक्सची व्हॅल्यू ही कुठून पुट केली आपण फ्रॉम इक्वेशन 1 वरून ठीक आहे हां आणि लेफ्ट हँड साईड तर तुम्हाला माहिती आहे लेफ्ट हँड साईड आपली काय डी बाय डी एक्स ऑफ सॉरी डी बाय डी टी ऑफ जी ऑफ एक्स आता फक्त काय करायचं आहे तुम्हाला इंटिग्रेशन घ्यायचं आहे ठीक आहे सो टेकिंग इंटिग्रेशन बोथ साइड टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड्स ओके सगळ्यात लेफ्ट हँड साईडला काय राहिलं इंटिग्रेशन जर घेतलं तर डी बाय डी टी निघून जाईल बरोबर फक्त काय राहिला तिथं G of X. जी ऑफ एक्स इज इक्वल टू ओके ह्या बाजूला इंटिग्रेशन घ्या सो इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ इथं येईल फाय ऑफ टी इंटू इथं फाय डॅश ऑफ टी आणि विथ रिस्पेक्ट टू टी इन बरोबर ना टी इन इथं सगळं सो इथं काय येईल मग इंटू डी टी येईल आणि जी ऑफ एक्स ही कोणाची व्हॅल्यू आहे रे हे बघा इथं पुट हे बघा हे स्टेटमेंट आपण जी ऑफ एक्स कोणा जागेवरती पुट केला होता हे बघा हे पुट जी ऑफ एक्स हा आपण पुट केला होता इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स याच्या जागेवरती बरोबर मग आता ओरिजिनल व्हॅल्यू पुट करा जी एक्सची सॉरी जी ऑफ एक्सची ती व्हॅल्यू असेल इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू राईट हँड साईड ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू फाय डॅश ऑफ टी डी टी हे आपल्याला प्रूव्ह करायला लावलं होतं दिस इज द आन्सर आणि खाली फक्त काय लिहा आता कारण इक्वेशन प्रूव्ह करायचं होतं ना आपल्याला आणि आपण इक्वेशन प्रूव्ह केलं आहे बघा हे बघ हे इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू फाय डॅश ऑफ टी आलं आहे का बघा इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू फाय डॅश ऑफ टी डी टी सो इथं फक्त खाली काय लिहा मग हेन्स प्रूव्ह 3 मार्कासाठी विचारतात किंवा 2 मार्कासाठी सोपं आहे बघा ठीक आहे बघून घ्या व्यवस्थित आपण फक्त जे एक्स इज इक्वल टू फाय ऑफ टी दिला होता तो कन्सिडर केला त्याला इक्वेशन 1 केलं त्याचं डिफरन्सिएशन घेतलं विथ रिस्पेक्ट टू टी कारण इथं डी टी होता म्हणून बरोबर आणि त्यानंतर लेफ्ट हँड साईडला मी जी ऑफ एक्स कन्सिडर केलं आणि त्याचं परत डिफरन्सिएशन घेतलं आणि इथं फक्त आता एवढी स्टेप इम्पॉर्टंट आहे बघा जिथं मी डी बाय डी टी ऑफ जी ऑफ एक्स घेतला मग डी बाय डी टी ऑफ जी ऑफ एक्स याला डी एक्सने मल्टिप्लाय केलं डी एक्सने डिवाइड केलं आणि डी एक्स इंटरचेंज केला मग ह्याच्या 2 व्हॅल्यूज ज्याला मी कलर केलं आहे बघा त्या 2 व्हॅल्यूज आपल्याला इक्वेशन 2 इक्वेशन 3 वरून पुट केल्या आणि मग पुढच्या स्टेपला आपण एक्सची व्हॅल्यू पुट केली फाय ऑफ टी करेक्ट आणि इथून इंटिग्रेशन घेतलं इथं डी बाय डी टी ज्यावेळेस आपण इंटिग्रेशन घेतोय विथ रिस्पेक्ट टू टी त्यावेळेस हे डी बाय डी टी निघून जाईल म्हणजे इथं फक्त जी ऑफ एक्स राहिला ओके आणि राईट हँड साईडचं इंटिग्रेशन आणि जी ऑफ एक्स आपण कोणासाठी ॲज्युम केला होता इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्ससाठी ओके 2 किंवा 3 मार्कासाठी आता शक्यतो येतं कसं माहिती आहे का इंटिग्रेशनमध्ये सेक्शन डीमध्ये क्वेश्चन येतो आपण उद्या पेपर ॲनालिसिस करणारच बघा 2 मार्काला हा थेरम विचारतात
आणि 2 मार्काला याच्यावरतीच क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, सो असं पण ते येऊ शकतं. ओके, सो हा थेरम काय जास्त मोठा नाही आहे, सो याला पण प्रिपेअर करा. ओके, नेक्स्ट पुढचा थेरम आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे ह्या चॅप्टरमधला, कारण खूप वेगळं आलेला आहे. तो आहे आपला युव्ही रूलचा, इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ठीक आहे, जस्ट बेटा मी त्याला बुकमध्ये फाइंड करतो. सो थेरम नंबर 2, इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ओके, आन्सर आपण स्टार्ट केला. समजा सगळ्यात अगोदर आपण लिहितो स्टेटमेंट. सो याचं स्टेटमेंट आहे, if u and v are two differentiable functions of x, then आपल्याला प्रूव्ह करायचं आहे इंटिग्रेशन ऑफ u इंटू व्ही डी एक्स. युव्ही रूल. यस, तुमचे मायक्रोफोन ऑन येत रे. कसं लिहितो असतो आपण युव्ही रूल? फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ इन द ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड ब्रॅकेट कम्प्लीट इंटू डी एक्स. ओके, हे आपल्याला प्रूव्ह करायचं इथं. ओके, सिम्पल आहे. हा सुद्धा तुम्हाला 2 किंवा 3 मार्कासाठी विचारतात आणि नंबर ऑफ टाइम्स आलेला आहे. त्यामुळं हा आपण IMP थेरममध्ये दिला होता, मोस्ट IMP हा. ठीक आहे, इंटिग्रेशन बाय पार्ट्स. आता यामध्ये काय करायचं माहिती का, आता हे जो इंटिग्रेशन व्ही डी एक्स आहे ना, याला आपण एक व्हेरिएबल कन्सिडर करूया. जसं आपण लास्ट थेरममध्ये इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्सला एक व्हेरिएबल कन्सिडर केलं होतं तसंच. ओके, आणि मग डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, म्हणजे इंटिग्रेशन रिमूव्ह होतं आणि परत मग इंटिग्रेशन बाय पार्ट्स वापरायचं आहे. ओके, सो प्रूफ आपण इथं अगोदर कन्सिडर करूया. प्रूफ स्टार्ट झालं आहे आपलं. सो लेट हा जो इंटिग्रेशनमध्ये व्ही इंटू डी एक्स आहे ना, व्ही इंटू डी एक्स, कारण तो 2 वेळेस येतोय ना तो. ओके, त्याची एक व्हॅल्यू आपण पुट करूया. सो बुकमध्ये त्यांनी डब्ल्यू पुट केलेला आहे, सो वी टेक ॲज इट इज डब्ल्यू. इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स इज इक्वल टू डब्ल्यू पुट केला. आता काय करा, डिफरन्शिएट अबोव फंक्शन. हे नावं लिहायचे बरं करे. डिफरन्शिएशन करत असेल तर डिफरन्शिएशन स्किप नाही करायचं काहीच थेरी पेपरमध्ये. डिफरन्शिएट अबोव फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण इथं डी एक्स आहे. मग आता व्ही डी एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय होईल, इंटिग्रेशन रिमूव्ह होईल, इथं राहिला फक्त व्ही. आणि डब्ल्यूचा डेरिव्हेटिव्ह काय होईल, डी डब्ल्यू अपॉन डी एक्स. ठीक आहे, ओके. आता इथं कन्सिडर करा डी बाय डी एक्स ऑफ u इंटू डब्ल्यू. ओके, म्हणजे आपण काय करतोय, डेरिव्हेटिव्ह घेतोय कोणाचा, u इंटू डब्ल्यूचा. डब्ल्यू कोण आहे, डब्ल्यू इज अ इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स. ओके, हां. सो आपल्याला आता हे 2 फंक्शन मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. सो आपल्याला माहिती आहे बघा, मल्टिप्लिकेशन रूल ऑफ द डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड डी डब्ल्यू अपॉन डी एक्स, प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डब्ल्यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट डी यू बाय डी एक्स. ओके, सो इज इक्वल टू, हे बघा, यू ॲज इट इज आणि डी डब्ल्यू अपॉन डी एक्स. बघा रे, डी डब्ल्यू अपॉन डी एक्स ही व्हॅल्यू कोणाची आहे, याला आहे ना इक्वेशन टाकतो बरं का मी. लेट जो आपण कन्सिडर केला त्याला इक्वेशन 1 म्हणू, आणि हा इक्वेशन काय कन्सिडर करतो मी, 2 करतो. बघा आता इक्वेशन 2 वरून डी डब्ल्यू अपॉन डी एक्स ही व्हॅल्यू कोणाची आहे, व्हीची, बरोबर. सो इथं मी काय पुट केला, व्ही पुट केला याच्या जागेवरती, प्लस परत डब्ल्यू फ्रॉम इक्वेशन 1. डब्ल्यूची व्हॅल्यू काय पुट करू रे, इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स, करेक्ट, आणि इंटू इथं डी यू बाय डी एक्स ॲज इट इज. ठीक आहे, ओके. सो इथं यू इंटू व्ही ॲज इट इज,
प्लस फक्त आता डी यू बाय डी एक्सला मी अगोदर लिहितो डी यू बाय डी एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स आणि याची लेफ्ट हँड साईड होती डी बाय डी एक्स ऑफ यस यू व्ही सॉरी यू डब्ल्यू यू व्ही नाही यू डब्ल्यू. आता घ्या इंटिग्रेशन इंटिग्रेटिंग बोथ साइड्स ओके विथ रिस्पेक्ट टू एक्सेस करणार आहे सो नाही दिले तरी चालेल. हां इंटिग्रेटिंग बोथ साइड्स हे बघा आता लेफ्ट हँड साईडला डेरिव्हेटिव्ह होता डी बाय डी एक्स त्याचं इंटिग्रेशन आपण घेतोय सो डी बाय डी एक्स रिमूव्ह होईल इकडं फक्त कोण राहिला यू इंटू डब्ल्यू राहिला इज इक्वल टू इथं इंटिग्रेशन घेतोय आपण सो इंटिग्रेशन ऑफ यू व्ही बरोबर यू इंटू व्ही इंटू काय होईल इथं डी एक्स येईल कळता येईल सगळ्यांना कारण इंटिग्रेशन घातल्यावरती विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर डी एक्स येतं प्लस परत इंटिग्रेशन ऑफ आता ह्या दुसऱ्या टर्मचं इंटिग्रेशन याच्यामध्ये दोन टर्म आहे सो मी ब्रॅकेट टाकतो बघा इथं आला डी यू बाय डी एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट ओके इंटू इथं व्ही डी एक्स ॲज इट इज आणि ब्रॅकेट कंप्लीट करून हा जो इंटिग्रेशन तुम्ही घेतला बाहेर ठीक आहे ह्या इंटिग्रेशनचा डी एक्स इथं आला डी एक्स ठीक आहे आले बघा आता आपला आन्सर. आता इथं परत डब्ल्यू आला आपल्याला माहिती आहे बघा डब्ल्यूची व्हॅल्यू काय आहे फ्रॉम इक्वेशन 1 इथं लिहिलं करे आपण फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 इथं लिहायचं राहिलं ही जी स्टेप आली ती फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 इथून व्हॅल्यू पुट केलं हे बघा रे डब्ल्यूची व्हॅल्यू काय आहे इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स इथं टाकतो मी इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स इज इक्वल टू ओके इथं परत इंटिग्रेशन ऑफ यू व्ही डी एक्स प्लस इंटिग्रेशन राईट हँड साईड ॲज इट इज ठेवली मी काही चेंज नाही केला डी यू बाय डी एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स इंटू डी एक्स. आता हे यूला काय करा इंटिग्रेशनच्या आतमध्ये आणा ओके कारण आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे ना तिथं यू ही इंटिग्रेशनच्या आतमध्ये आहे सो इथं इंटिग्रेशनच्या आतमध्ये आणलं सो यू इंटू व्ही ओके इंटू डी एक्स इज इक्वल टू आणि इथलच्या यूला इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या कारण आपल्याला जे प्रूव्ह करायचं त्याच्यामध्ये काय आहे यू इंटिग्रेशनच्या आउटसाईड आहे बस एवढा चेंज करायचा इथलचा यू आतमध्ये आणला इथलचा यू बाहेर घेऊन चाललो आहे आपण सो यू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ इन द ब्रॅकेट डी यू बाय डी एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी एक्स मध्ये प्लस साईन येतं आहे रे माझं आपला आन्सरमध्ये मायनस पाहिजे होता थांबा काहीतरी मिस्टेक होती का माझ्याकडून एक मिनट यू व्ही प्लस हे झालं तर प्लस इंटिग्रेशनच्या आतमध्ये आणताना किंवा बाहेर नेताना प्रॉब्लेम आहे इंटिग्रेटिंग बोथ सर ते सेकंड लास्ट जे इक्वेशन आहे त्याची साइड चेंज केलं मायनस येते. आपण कुठं साईड चेंज केली का नाही एक मिनिट समजलं मला काय करायचं आहे बघा ही स्टेप आहे ना पुन्हा सांगतो तुम्हाला इंटिग्रेशनच्या आतमध्ये बाहेर नेण्याऐवजी आपण एक वापरूया हां काय करा ही दिसतं एक तुम्हाला हे याला ह्याच बाजूला ठेवा आलं लक्षात यू इंटिग्रेशन ऑफ यू इंटू व्ही डी एक्स इंटिग्रेशनच्या आत बाहेर घेऊ नका त्याला याला ह्याच बाजूला ठेवतो आपण आणि ही जी टर्म दिसते आता ही जी टर्म आहे दिस वन ओके मार्क नाही करत आहे मी ते होऊन जाईल सगळं हां ही जी टर्म दिसते याला मी याला आणतो लेफ्ट साईडला आणतो आता बघा लेफ्ट साईडला राहिलं कोण लेफ्ट साईडला यू इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स बरोबर का आणि हा इकडे आल्यावर काय होईल मायनस होईल इंटिग्रेशन ऑफ इन द ब्रॅकेट फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड ब्रॅकेट कंप्लीट डी एक्स करेक्ट आणि राईट हँड साईडला मी ज्याला मार्क केलं आहे तोच राहिला फक्त असं येते ठीक आहे ना यू व्ही इंटू डी एक्स आत बाहेर ना करू इंटिग्रेशनच्या डायरेक्ट साईड चेंज करू आपण इथं यू व्ही इंटू डी एक्स बरोबर. आता काय करा मग इंटरचेंज करा आता लेफ्ट साईड आणि राईट साईडला म्हणजे लेफ्ट साईडला माझा येईल इंटिग्रेशन ऑफ यू इंटू व्ही डी एक्स आणि आपली राईट हँड साईड होईल इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ इन द ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी एक्स आलं ओके साईड इंटरचेंज करा बरं करा बस त्यामुळे तुमचं येऊन जाईल ते बरोबर
हेन्स प्रूफ. ओके, ठीक आहे. समजलं का रे? माझ्याकडून काय मिस्टेक झाली ते आपण साईड इंटरचेंज नव्हती केली, मी डायरेक्ट त्याला इंटिग्रेशनच्या इनसाईड किंवा आउटसाईड असं कन्सिडर केलं होतं. ओके, ईशानचं आलं आहे बघा लाईक. थँक्यू ईशान. सो हे झालं बघा 3 मार्काला किंवा 2 मार्काला. सोपं आहे का नाही? फक्त आपण काय केलं, हा जो व्ही डी एक्स आहे ना, एवढंच लक्षात ठेवा फक्त, हा जो व्ही डी एक्स आहे इथलचा, याला डब्ल्यू पुट केलेला आहे. आणि बाकी तेच मग डिफरन्शिएशन केलं. आणि मग परत इम्पॉर्टंट स्टेप कोणती तुमची, ही डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू डब्ल्यू. ओके, इथं आपण काय वापरला, मल्टिप्लिकेशन रूल वापरला डेरिव्हेटिव्हचा, आणि फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 वरून व्हॅल्यूज पुट केल्या, आणि नंतर इंटिग्रेशन घेतलं बोथ साईडचं. आणि इथं आल्यावरती फक्त मी काय केलं मग, टर्म्स इंटरचेंज केल्या, साईड इंटरचेंज केला थोडक्यात. ओके, सो वी गेट द आन्सर. सो हा पण क्वेश्चन तुम्हाला 2 मार्कासाठी राहील किंवा मग 3 मार्कासाठी. शक्यतो 2 मार्कालाच टाकतात ते, की 2 मार्काला थेरम राहील आणि 2 मार्काला एखादा क्वेश्चन विचारतात सेक्शन डीमध्ये. 3 मार्काला आलं तर मग चांगलंच आहे. ओके ओके, आता नेक्स्ट 3 थेरम जे आपल्याला प्रूव्ह करायचे बघा, ते ऑलरेडी आपण घेतलेले आहेत. बरं, आता कसं आपण घेतोय सगळ्या थेरम्स होते, आपण मी परत कन्सिडर करतोय घेताना. सो थेरम नंबर 3 आहे, ते डायरेक्ट प्रूव्ह दॅट म्हणून असतं. इंटिग्रेशन ऑफ इन द स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. ठीक आहे ना, इथून स्टार्ट करूया आपण. इज इक्वल टू, हां काय असतो हा फॉर्म्युला, चला 1 मिनिट, आपण पहिल्या करायची ही प्रूव्ह. एकच मिनिट, आपण पहिले हे प्रूव्ह करू. इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एक्स. हां काय फॉर्म्युला आहे हा, एक्स अपॉन 2 इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन 2 इंटू एस पुढं लॉग ऑफ इन द ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि हे प्रूव्ह करताना काय वापरणार आहे मी, इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ठीक आहे. सो इथं डायरेक्ट लिहिताना काय करायचं, हे स्टेटमेंट आहे. ओके, हे स्टेटमेंट लिहून घ्यायचं ॲज इट इज आन्सरमध्ये, कधी पण लक्षात ठेवा. ठीक आहे, हे म्हणजे हे ॲज अ स्टेटमेंट म्हणून तुम्ही लिहून घेणार अगोदर आन्सर चालू केल्यावरती. हे स्टेटमेंट लिहिलं आणि मग प्रूफमध्ये, आता मी प्रूफ लिहितो आहे कारण आपण थेरम म्हणून त्याला प्रूव्ह करू राहिलो ना. मग प्रूफमध्ये काय घ्या, लेफ्ट हँड साईड घ्या. लेफ्ट हँड साईड काय येईल मग, इंटिग्रेशन ऑफ इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, ओके, इंटू डी एक्स. सो आता आपल्याला माहिती याला कसं सॉल्व करायचं, बरोबर. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, दुसरं टर्म घ्या आता 1 इंटू डी एक्स, आणि याला आय कन्सिडर करा, बरं करा. एल एच एस म्हणजे हे जे आहे ना, त्याला मी काय कन्सिडर केलं, आय कन्सिडर केलं, इज इक्वल टू आय. ओके, म्हणजे मी जे सॉल्व करतोय ते आयसाठी सॉल्व करतोय. किंवा मग एल एच एस म्हणण्यापेक्षा डायरेक्ट याला असं करा प्रूफमध्ये, लेट आय इज इक्वल टू. ठीक आहे, असंच राहू द्या, लेट आय इज इक्वल टू. ओके, इंटिग्रेशन बाय पार्ट्स वापरायचं आहे मला इथं. फर्स्ट फंक्शन माझं आहे रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, सेकंड फंक्शन आहे 1. इंटिग्रेशन बाय पार्ट सांगा, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, बरोबर, इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ इन द ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी एक्स. सेकंड म्हणजे 1चं. सो इज इक्वल टू, हा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ॲज इट इज, 1चं इंटिग्रेशन काय असतं, एक्स मायनस इंटिग्रेशन, हां याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे बघा तुम्हाला, डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. रूट आहे, रूटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/2 इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. चेन रूल नाही आता, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 0 इंटू 1चा डेरिव्हेटिव्ह, सॉरी 1चं इंटिग्रेशन परत एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू एक्स मायनस, हे बघा रे इथलचा 2 आणि हा 2 काय होईल, कॅन्सल होईल कारण पुढं 0 आहे प्लसमध्ये. मायनस इन द इंटिग्रेशन ऑफ, हां इथं काय होईल बघा, हा एक्स आणि हा एक्स, एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय, खाली रूटमध्ये काय येईल इथं, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी एक्स. एक्स इंटू एक्स झाला बरं का रे, हा कोणता एक्स,
इथं पण एक्स आहे आपल्याकडे एक आणि इथं पण एक्स आहे, दोघं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. सो एक्स इंटू एक्स झाला एक्स स्क्वेअर. सो इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू एक्स मायनस, आता मी डिनॉमिनेटर न्युमरेटर लिहितो डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ॲड केला, ए स्क्वेअर मायनस करा, डिवायडेड बाय इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी एक्स. ह्या एक्सला मी आधी लिहितो आता, म्हणजे एक्स इंटू इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस, इथं मी टाकला कर्ली ब्रॅकेट आणि इंटिग्रेशन सेपरेट करा. कोणासाठी सेपरेट करायचे आहेत? हा जो एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आहे याच्यासाठी आणि पुढचा मायनस ए स्क्वेअरसाठी. ओके, मग इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डिवायडेड बाय इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ ए स्क्वेअर अपॉन इन द square root x square plus a square into dx. Curly bracket complete. Okay, this is x into in the square root x square plus a square minus in the curly bracket. हे बघा वरती एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आहे, खाली तीच टर्म फक्त स्क्वेअर रूटमध्ये. आपल्याला माहिती आहे बघा, जर असं असेल वरती समजा 2 आहे आणि खाली रूट 2 आहे, त्याचा आन्सर काय तर आहे रूट 2. रूट शिफ्ट होतो ना, सो इथं रूट शिफ्ट करा फक्त वरती. इंटिग्रेशनमध्ये काय होईल मग, वरती येईल एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी एक्स मायनस, इथं ए स्क्वेअर बाहेर काढला, इंटिग्रेशनमध्ये काय राहील डी एक्स अपॉन इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ओके, सो इज इक्वल टू इथं एक्स इंटू इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस, ओके, इन द कर्ली ब्रॅकेट. हां, ही व्हॅल्यू कोणाची रे, स्क्वेअर रूटमध्ये इंटिग्रेशनमध्ये स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी एक्स. ओरिजिनल प्रॉब्लेम म्हणजे आय, आपण त्याला आय कन्सिडर केला होता बघा इथं स्टार्टिंगला, बरोबर. ती व्हॅल्यू आय अशी आहे मायनस ए स्क्वेअर. हां, याचा आन्सर काय येईल रे, या इंटिग्रेशनचा आन्सर 1 अपॉन किंवा डी एक्स अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. काय असतं हे, एनिवन लॉग एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर असतो हा. ठीक आहे, आता ब्रॅकेट ओपन करतो मी. दिस इज आय इज इक्वल टू आहे, सो आय इज इक्वल टू एक्स इंटू इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस, ब्रॅकेट ओपन केला, हा आय मायनस मायनस प्लस ए स्क्वेअर इंटू लॉग इन द ब्रॅकेट एक्स प्लस इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ठीक आहे, हा मायनस आय इकडं घ्या, इकडं ओरिजिनल आय पण आहे प्रेझेंट, मायनस आय प्लस आय मायनस इकडं तर प्लस आय होईल. आय प्लस आय झाला 2y एक्स इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू लॉग एक्स प्लस इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. 2ने डिवाइड करा फक्त आता. ओके, जो 2 दिसतोय ना तो इकडं आणा, राईट साईडला आणा. देअरफॉर आय इज इक्वल टू इथं होईल एक्स अपॉन 2 इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस इथं झालं ए स्क्वेअर अपॉन 2 लॉग एक्स प्लस इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि खाली लिहायचं हेन्स प्रूफ. ओके, हेन्स प्रूफ झाला आन्सर आहे. ठीक आहे, असेच पुढचे 2 आपल्याला प्रूव्ह करायचे. सोपं आहे बघा हे. आणि तुम्हाला सांगतो बघा, हे कधी कधी 3 मार्काला कधी 4 मार्काला सुद्धा विचारतात. 4 मार्काला जर विचारलं तर तुमचं काय म्हणतो आपण त्याला, चांदी होऊन जाईल, आहे की नाही. खूप सोपं आहे नाही. इथं एक काम करा, इथं इक्वेशन 1 लिहा, आणि कारण ती आयची व्हॅल्यू आपण पुट केलेली आणि आय कुठं पुट केला आपण, इथं पुट केला. परत इथं लिहितो मी फ्रॉम इक्वेशन 1. ठीक आहे, ओके. आता नेक्स्ट पुढचा थेरम नंबर 22, पेज नंबर 22. थेरम नंबर किती, 1 2 3 4 का, करेक्ट ना. हां, आता एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर फक्त इंटिग्रेशनमध्ये हे स्टेटमेंट आहे बरं खरे. परत एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू डी एक्स हे स्टेटमेंट तुम्हाला ॲज इट इज लिहावं लागतं. आन्सरच्या स्टार्टिंगला स्टेटमेंट म्हणून लिहायचं. याला काय लिहायचं, हे स्टेटमेंट. ओके, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू डी एक्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला राहता हा, एक्स अपॉन 2 इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. इथं मायनस येता
minus a square upon 2 log of x plus in the square root x square minus a square. ओके, इथं प्लसच राहतो बरं का, इथं मायनस करताना हा प्लसच राहतो इथं एक्स प्लस आणि रूटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ठीक आहे. सो प्रूफ आपण स्टार्ट करूया. सो लेट आय इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटिग्रेशनमध्ये डी एक्स. ओके. So next step, therefore we can write here I is equal to integration of first function apply as it is x square minus a square into x square into x square minus a square sorry into second function आहे आपलं 1 dx. ओके. सो हां आणखीन एक बरं करे, आपण थिअरी पेपर करतोय ना, याला मी इक्वेशन 1 म्हणा आणि हे जे वर्ड आल्यानंतर इथं खाली वाटलंच एक सेंटेन्स ॲड करा, काय बाय युझिंग इंटिग्रेशन बाय पार्ट्स. त्यांनी विचार केला पाहिजे बघा आपला पेपर बघून की मार्क याचे कट कुठं करायचे. बाय युझिंग इंटिग्रेशन बाय पार्ट्स. मग काय होईल, हा आय इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन ॲज इट इज रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड 1 इंटू डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ इन द ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी एक्स. ओके, करा सिम्प्लिफाय आता. इथं एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू 1 इंटू डी एक्स इंटिग्रेशन एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह 1/2 इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 0 इंटू 1चं इंटिग्रेशन एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू एक्स मायनस परत काय होईल, इथलचा 2 इथलचा 2 कॅन्सल, त्यानंतर इथं एक्स आहे इथं एक्स आहे. ओके, हा एक्स इंटू एक्स काय होऊन जाईल, एक्स स्क्वेअर होऊन जाईल. ओके, सो इंटिग्रेशनमध्ये 1 अपॉन हा एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बरोबर आणि इथं एक्स इंटू एक्स काय तुमचा एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. सो इंटिग्रेशन सॉरी स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू एक्स इन द इंटिग्रेशन हा एक्स स्क्वेअर अपॉन खाली काय आला आपला एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू डी एक्स. सो काय करायचं आपल्याला इथं ए स्क्वेअरला ॲड करा बरोबर ॲडजस्टमेंट आणि ए स्क्वेअरला काय करा मायनस करा. अगोदर मायनस करा वाटलं सर, म्हणजे आहे का नाही, तुम्हाला ते ब्रॅकेट लगेच सेपरेट करायला सोपं जाईल कारण डिनॉमिनेटरला मायनस ए स्क्वेअर आहे. सो मी अगोदर ए स्क्वेअरला मायनस करतो आणि मग प्लस करतो इंटू डी एक्स. ठीक आहे. आता इथलचा एक्स घेतला मी स्टार्टिंगला, त्यानंतर स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू इंटिग्रेशनमध्ये कर्लीमध्ये मायनस साईन राहिलं ना, मायनस मायनस आणि इथं काय करा कर्ली ब्रॅकेट टाका. कर्ली ब्रॅकेटमध्ये हा तुमचा एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरला सेपरेट करायचा आपल्याला. मग काय होईल इंटिग्रेशन ऑफ वरती एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय खाली स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू डी एक्स. ओके, प्लसमध्ये प्लस आहे इंटिग्रेशन ऑफ इथं आला ए स्क्वेअर अपॉन डिनॉमिनेटर सेम एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू डी एक्स कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. सो इज इक्वल टू एक्स इंटू इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस कर्ली ब्रॅकेटमध्ये इथं परत वरती एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आहे, खाली स्क्वेअर रूटमध्ये सेम टर्म आहे, रूट फक्त शिफ्ट झाला वरती एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू डी एक्स. इथं ए स्क्वेअर बाहेर काढा इंटिग्रेशनच्या, इथं राहील डी एक्स अपॉन इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू डी एक्स. ठीक आहे. अगेन हिअर इज एक्स इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ॲज इट इज मायनस बोला रे ही कोणाची व्हॅल्यू आहे ओरिजिनल प्रॉब्लेम दॅट इज आय प्लस इथं ए स्क्वेअर आणि पुढचं इंटिग्रेशन काय असतं लॉग ऑफ एक्स प्लस इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू इंटू काय नाही ब्रॅकेट कंप्लीट डायरेक्ट. हां एक काम राहिलं आपलं करायचं मागच्या थेरममध्ये पण आत्ता पण काय राहिलं रे ॲड करायचं प्लस सी पोरांनो प्लस कॉन्स्टंट इंटिग्रेशन ज्यावेळेस रिमूव्ह झाले सगळे त्यावेळेस काय ॲड करत चला प्लस सी प्लस सी प्लस सी प्लस सी कॉन्स्टंट इंडेफायनाइट आहे ना आपलं.
ठीक आहे. इथं पण प्लस सी. ओके. इथं इंटिग्रेशन सगळे रिमूव्ह झाले, प्लस सी. ओके, ब्रॅकेट ओपन करा आता. सो हा होईल एक्स इंटू इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस आय प्लस मायनस मायनस ए स्क्वेअर इंटू लॉग ऑफ एक्स प्लस इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी. सी कॉन्स्टंट ऑलवेज प्लस ठेवायचा, बरोबर. दिस इज फॉर आय. आता हा मायनस आय इकडे घ्या, आय प्लस आय काय होईल, 2y. ओके, सो 2y इज इक्वल टू एक्स इंटू इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू लॉग एक्स प्लस इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी. 2 आता डिवाइड होईल. सो आय इज इक्वल टू फायनल स्टेप इज एक्स अपॉन 2 इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस इथं पण 2 ने डिवाइड करा, ए स्क्वेअर अपॉन 2 लॉग ऑफ एक्स प्लस इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी. दिस इज द फायनल आन्सर. ओके, हेन्स प्रूफ. कारण आपण एक स्टेटमेंट प्रूव्ह करत होतो. ओके, हा पण तुम्हाला 3 किंवा 4 मार्काला राहील. सोपं आहे बघा, असे थेरम यायला पाहिजे तुम्हाला सेक्शन डी मध्ये. आता लास्ट वन, नंबर 5. ओके, स्टेटमेंट. स्टेटमेंट काय लास्टवाला आता, इंटिग्रेशन ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू काय असतो हा, एक्स अपॉन 2 इंटिग्रेशनमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. इथं परत प्लस, हा फक्त लास्टमध्ये मायनस होता, लास्ट म्हणजे चौथ्या थेरममध्ये. ए स्क्वेअर अपॉन 2 आणि इथे येतं साइन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. ओके, प्रूफ. So let we can consider I is equal to integration of a square minus x square into dx. याला इक्वेशन मी 1 कन्सिडर करतो. हां, लास्टला आपण रेफरन्स दिला का रे, फ्रॉम इक्वेशन 1 नाही दिला. असं विसरतं बघा नाही का आपण. इथं ह्याच्या जागेवरती आय पुट केलं ना आपण. सो इथं फ्रॉम इक्वेशन 1 काय इथं 1 केलं होतं ना आपण. ठीक आहे. सो आपण कन्सिडर करूया आता आय. पेनाचा कलर चेंज करू का, ब्ल्यू करू का. आय इज इक्वल टू इंटिग्रेशनमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 डी एक्स. सो वी कॅन राईट हिअर बाय युझिंग इंटिग्रेशन बाय पार्ट्स. सो काय होईल, लेफ्ट साईडला आय इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन इन द ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, बरोबर, इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी एक्स. सो इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्सचं इंटिग्रेशन एक्स मायनस इन द इंटिग्रेशन 1 अपॉन 2 स्क्वेअर रूटचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 स्क्वेअर रूट इंटू आता ब्रॅकेटमधला डेरिव्हेटिव्ह 0 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 एक्स इंटू डी एक्स. सो इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू एक्स मायनस इथलचा परत 2 आणि 2 कॅन्सल. ठीक आहे ना. इंटिग्रेशनमध्ये हे बघा इथं परत एक्स एक्स आहे, इथं एक्स इथं मायनस साईन आहे फक्त. म्हणजे काय होईल, हा मायनसला आतमध्येच राहू द्या. आपण क्लासमध्ये करताना पण तसंच केलं होतं ना, मायनसला आतमध्येच ठेवा. म्हणजे हा मायनस एक्स इंटू एक्स काय होईल, मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय इथं स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. आता डिनॉमिनेटर आपल्याला न्यूमरेटरमध्ये काय करायचा, ॲडजस्ट करायचा आहे. तो ए स्क्वेअर मधून एक्स स्क्वेअर मायनस झाला पाहिजे, बरोबर. मग आपण काय करू, इथं ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू एक्स मायनस इथं ए स्क्वेअरमधून मी एक्स स्क्वेअर मायनस केला, म्हणजे ए स्क्वेअर ॲड केला तर ए स्क्वेअर काय करावं लागेल तुम्हाला, सबस्ट्रॅक्ट करावं लागेल अपॉन इन द स्क्वेअर रूट
ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. ठीक आहे, आपण इथं ए स्क्वेअर ॲडजस्ट केला आहे. ठीक आहे, इथं प्लस इथं मायनस. आता इंटिग्रेशन करायचे सेपरेट. दिस इज ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू एक्स मायनस इन द कर्ली ब्रॅकेट पहिला इंटिग्रेशन. ओके, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ ए स्क्वेअर अपॉन इन द स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे, सो इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू एक्स, एक्सला घ्या आधी इथं अगोदर लिहिला, मायनस इन द कर्ली ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ रूट वरती शिफ्ट होईल ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. इथं ए स्क्वेअर बाहेर इंटिग्रेशनमध्ये डी एक्स अपॉन इन द स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. करेक्ट आहे. ओके, सो इज इक्वल टू एक्स इन द स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस इन द कर्ली ब्रॅकेट. हां, इथं काय होईल, ही कोणाची व्हॅल्यू आहे, तुमचा ओरिजिनल प्रॉब्लेम दॅट इज आय मायनस ए स्क्वेअर आणि याचं इंटिग्रेशन काय येईल साइन इनवर्स. बरोबर ना, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे तो साइन इनवर्स एक्स अपॉन ए. इंटिग्रेशन रिमूव्ह झाले बघा सगळे, साइन इनवर्स एक्स अपॉन ए. इंटिग्रेशन रिमूव्ह, इथं काय प्लस सी. ठीक आहे, ब्रॅकेट ओपन करायचं आपल्याला आता. सो एक्स इंटू इन द स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस, ब्रॅकेट रिमूव्ह करायचं आहे. हा मायनस आय होईल, हे मायनस मायनस प्लस ए स्क्वेअर इंटू साइन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. मायनस आयला इकडं घ्या, आय प्लस आय काय होईल परत 2y इज इक्वल टू एक्स इंटू इन द स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू साइन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. 2 इकडं डिवाइड. So finally we get I is equal to x upon 2 in the square root a square minus x square plus a square upon 2 sin inverse x upon a plus c. Okay, hence proof. हे झालं फायनल. ओके, सो मी जी 5 थेरम घेतल्या बघा त्याच्यापैकी तुम्हाला एक मिनिमम एक थेरम तर तुम्हाला पेपरला दिसणार आहे ह्या 5 पैकी एक. मग रेंज किती आहे 2 मार्कापासून तर 4 मार्कापर्यंत. ओके, 2 मार्काला येऊ शकते, 3 मार्काला येऊ शकते किंवा 4 मार्काला. शेवटच्या ज्या 3 आपण बघितल्या ना आता, तिसरी चौथी पाचवी, ही 2 मार्काला कधीच नाही ना आली तर 3 किंवा 4 मार्कासाठी, म्हणजे सेक्शन सी किंवा सेक्शन डी मध्ये. ओके, हां, इथं परत विसरलो बघा आपण, इथं आई ज्यावेळेस पुट केला त्यावेळेस काय टाका इथं फ्रॉम इक्वेशन 1. ओके, सो दिस इज द थेरम्स फ्रॉम चॅप्टर इनडेफिनाइट इंटिग्रेशन. ओके, सो आपण काय करूया माहिती का आता, उद्या पेपरचं म्हणजे मागचे 4 क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करूया सेक्शन वाईज, सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी, विथ क्वेश्चन की कोणत्या, कारण आता क्वेश्चन्स IMP आपल्याला देता येत नाही बघा. फक्त तुम्हाला याच्यातून कळेल की टॉपिक काय आलेले आहेत नाही का, टॉपिक कोणत्या टॉपिकवरती क्वेश्चन्स असणार आहेत. सो ते आपल्याला समजेल, कारण खूप सारा पॅटर्न फिक्स असतोय. ज्यांचा पूर्ण अभ्यास झाला आहे की नाही त्यांच्यासाठी म्हणजे आपण असं म्हणू की हे त्यांनी आउट ऑफ घ्यायचाच प्रयत्न करा. आणि ज्यांना अजून कन्फ्युजन आहे वगैरे, ठीक आहे, सो अजूनही आपल्याकडे दिवस आहेत काही, सो तेवढ्या दिवसामध्ये आपण करू शकतो काही गोष्टी. ठीक आहे, सो उद्या आपण एक जनरल पेपर ॲनालिसिस करूया. उद्या फक्त मॉर्निंगला नाही होणार मग आपलं लेक्चर. दुपारून आपला जो फेमस टाईम आहे बघा रविवारचा, तो काय होता रे, आपण रविवारी भेटायचो बघा 2 ते 4. 4 पर्यंत होता का? 6. हां, 2 ते 6. ठीक आहे, एवढा वेळ नाही लागणार कारण तुमचा वेळ आता खूप महत्त्वाचा आहे. उद्या मग आहे ना 2 वाजता भेटूया आपण. ठीक आहे, शार्प
मी वाटलं आज संध्याकाळी उद्याचे काही कामं असेल. ठीक आहे 2 वाजता, उद्या 2 वाजता भेटूया आपण. ठीक आहे, पेपर ॲनालिसिस होईल उद्या. आणि आपला अजून एका चॅप्टरचे थेरम बाकी आहे, दॅट इज डेफिनेट इंटिग्रेशन. त्याच्यामध्ये 4 आहेत ते, आणि 4 एकाच वेने प्रूव्ह होतात. म्हणजे जसं काल आपण नाही का डिफरन्सिएशनचे प्रूव्ह केले बघा, लिमिट्स मेथडने. लिमिट आपण टाकत होतो. आणि त्यामुळे उद्याचे जे थेरम्स आहेत, उद्या नाही सॉरी परवा, आपण डेफिनेट इंटिग्रेशनचे 4 थेरम घेणार आहे शेवटचे राहिलेले. त्याच्यापैकी एक फिक्स असतो, फिक्स. ठीक आहे, 4 पैकी एक, 2 मार्काला किंवा 3 मार्काला. तर ते थेरम आपले सोमवारी होतील. सोमवारी आपलं लास्ट राहील लेक्चर मग, कारण मला असं वाटतं मंगळवारी 10 तारीख येते आहे ना, 10 तारखेला तुमचं पहिला पेपर असेल ना. ओके, ठीक आहे मग. सो असं आपल्या अजून 2 लेक्चरचं असं प्लॅनिंग आहे. उद्या पेपर ॲनालिसिस आणि परवा सोमवारी शेवटच्या चॅप्टरचे थेरम. चला थांबूया मग.